तर मराठ्यांच्या कालखंडामध्ये जे इतिहास लेखन झालं त्याची चर्चा आपण करत होतो. मराठ्याच्या कालखंडामध्ये प्रामुख्याने संस्कृत आणि मराठी या दोन भाषेमध्ये इतिहास लेखन झालं. महाराष्ट्रामध्ये जिथे छत्रपती शिवाजींनी आपलं एक स्वतंत्र राज्य स्थापन केलं होतं आणि त्यानंतर पेशव्यांच्या हातात राजनैतिक अधिकार गेले, तर छत्रपती आणि पेशवे यांनी मराठी आणि संस्कृत इतिहास लेखनाला प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर ज्यावेळी छत्रपती शिवाजींनी एक स्वतंत्र राज्य महाराष्ट्रात सुरू केलं, स्थापन केलं, त्याच वेळी दक्षिणेमध्ये तंजावूर येथे त्यांच्या सावत्र भावांनी एकोजींनी एका स्वतंत्र राज्याची सुरुवात केली. आणि या दोन्ही ठिकाणी तंजावूरला सुद्धा संस्कृत आणि मराठी या भाषेमधलं इतिहास लेखनाला त्यांनी प्रेरणा दिली. तर त्यापैकी संस्कृत इतिहास लेखनाची चर्चा आपण ऑलरेडी केली आहे. त्याच्यानंतर आपण मराठीमध्ये सुद्धा सुरुवात केली आहे. आणि मराठीमधलं एक प्रमुख जे गद्य साहित्य होतं ज्याच्यामध्ये इतिहासाचं वर्णन आपल्याला मिळतं, ते आहे म्हणजे बखर प्रकार. तर बखरीचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आपण पाहिले आहे. कोणकोणत्या प्रकारात बखरी मोडतात, त्याच्या विषयानुसार, उदाहरणार्थ कौटुंबिक बखर, किंवा एखाद्या विशेष घटनेने प्रेरित झालेली बखर, उदाहरणार्थ पानिपताची बखर. आणि या बखरींपैकी सभासद बखरीची चर्चा आपण केली होती. कृष्णाजी अनंत सभासद हा जो छत्रपती शिवाजीचा समकालीन होता, आणि त्यांनी ती बखर जी आहे ती नंतर लिहिली, छत्रपती शिवाजींच्या मृत्यूच्या 16 वर्षानंतर. आणि आता त्याच्यानंतरची जी महत्वाची बखर आहे त्याला 91 कलमी बखर असं म्हणतात. तर ही जी 91 कलमी बखर आहे, हे याच्यामध्ये कलम कलम म्हणजे काय, नोंद. तर अशी कलमाप्रमाणे नोंद आहे. जसं आता ही 22वी कलम झाली, इथे 22वी इथे सुरुवात होते. याच्यापूर्वी जसं ही 21वी, इथे इथे 21 दिसत असेल तुम्हाला, तर 21वी. तर अशी कलमाप्रमाणे नोंद आहे. तर याच्यामध्ये 91 नोंदी आपल्याला आढळतात आणि म्हणूनच याला 91 कलमी बखर असं म्हटलं जातं. तर याच बखरीच्या ज्या वेगवेगळ्या प्रती मिळालेल्या आहे, अ, त्या बकरीपैकी एका ठिकाणी एका ठिकाणी 96 कलम मिळालेल्या, म्हणजे काय 96 त्याच्यामध्ये आपल्याला एंट्री मिळतात. आणि म्हणून त्याला 96 कलमी बखर असं सुद्धा म्हटलं जातं. ही जी माझ्या हातात आहे ही 96 कलमी प्रत आहे. याच्यामध्ये मुरार जगदेवाचे चरित्र सुद्धा आहे. तसं अगदी सुरुवातीला ओरिजिनली छत्रपती शिवाजीच्या दरबारात असणाऱ्या दत्ताजी त्रिमल फडणवीस या व्यक्तीने ही बखर लिहिलेली आहे. पण ती जी ओरिजिनल होती ती आपल्याला मिळालेली नाही. त्याच्यानंतर 6 लिखित प्रती करण्यात आल्या आणि त्याच्यापैकी एक जी प्रत आहे, जी खांडो अण्णाजी मालकरे यांनी केली होती 1720 ते 1740 दरम्यान, ती प्रत नंतर मिळाली. ओरिजिनल प्रत मिळालेली नाही. तर या बकरीमध्ये सुद्धा जसं सर्वसाधारणतः बकरीचं जे स्वरूप असतं त्याच्यामध्ये बरचसं अंधश्रद्धात्मक लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि याच बकरीचं फारसी मधलं ट्रान्सलेशन तारीख ए शिवाजी हे सुद्धा आपल्याला झालेलं दिसून येतं. जदुनाथ सरकारांनी सभासद बकरीनंतर ही बखर छत्रपती शिवाजी बद्दल माहिती देणारी महत्वाची बखर आहे असं सांगितलं. तर याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे, तर छत्रपती शिवाजीचे जे पूर्वज होते माळोजी भोसले त्याच्याबद्दल या बकरीमध्ये सांगितलेलं आहे. छत्रपती शिवाजींचे जे वडील होते शहाजी, त्यांचं कसं जिजाबाई सोबत लग्न ठरलं. हे सगळं टॉपिक झालेलं नाही ना? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे जेवढं मला आठवतं आणि मागच्या वेळेचं मी रेकॉर्डिंग पाहिलं, तर आपण सभासद बकरीपर्यंत थांबलो होतो. तुम्हाला काय आठवतं? व्हायचं आहे ना हे सगळं? कारण मी हाच टॉपिक दोन्ही मीडियमला शिकवतो, इंग्रजी आणि मराठी. त्याच्यामुळे कधी कधी थोडंसं मला कन्फ्युजन व्हायला लागतं. पण मला जेवढं आठवतं की हे मराठीमध्ये झालेलं नाहीये. मध्यंतरी बऱ्याच दिवसाच्या सुट्ट्या होत्या. तर जर का झालं असेल तर मला रिमाइंड करा. तर आता पुढे जाऊया. तर एका विशिष्ट परिस्थितीमध्ये शहाजी आणि जिजाबाईचं लग्न झालं. खरं तर शहाजीचे जे वडील होते मालोजी भोसले,
ते लखुजी जाधव यांच्याकडे नोकरीला होते. लखुजी जाधव हे मोठे मातब्बर सरदार होते आणि एक वेळी जेव्हा शिमग्याचा सण होता होळीच्या नंतर दुसऱ्या दिवशी जे रंग खेळतात, तेव्हा हे दोघे लहान मुलं म्हणजे लखुजी जाधवांची कन्या जिजाऊ आणि मालोजी भोसल्यांचा मुलगा शहाजी हे दोघे रंग खेळत होते आणि सगळे दरबारातली मंडळी बसून होती. तिथे ही लहान मुलं रंग खेळत होती आणि तेव्हा लखोजी जाधवांनी या दोघांकडे पाहून म्हटलं की हा जोडा काय सुंदर दिसेल. आणि त्याच्यावरूनच मग मालोजी भोसल्यांनी लगेच म्हटलं की तुम्ही सगळ्यांसमोर वचन दिलंय की तुमची मुलगी माझी सून होईल, माझ्या मुलाची पत्नी होईल आणि तुम्ही त्या वचनाला जागलं पाहिजे. अर्थात ही गोष्ट ते जे शब्द होते लखोजी जाधवांच्या तोंडून सहज निघाले होते त्या मुलांकडे पाहून. खरं तर लखुजी जाधवांचे ज्याला म्हणतात ना सोशल स्टेटस, सामाजिक स्तर हा जास्त मोठा होता आणि त्याच्या दरबारात हे कामाला होते भोसले. पण तरी सुद्धा एकदा लखुजी जाधवांनी शब्द दिला त्याच्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रेशर आणलं गेलं. इव्हन निजामशहाकडे सुद्धा भोसले गेले आणि मग की लखुजी जाधवांनी त्यांच्या मुलीचा हात माझ्या मुलाच्या हातात देण्याचं वचन दिलं असताना सुद्धा ते लग्न करून देत नाही आणि निजामशहांनी सुद्धा लखुजी जाधवांवर प्रेशर आणलं आणि मग लखुजी जाधवांनी जिजाबाईचा विवाह हा शहाजीशी करून दिला. अर्थात त्यांचं आपल्या जावयाशी कधीच पटलं नाही आणि मग आपण पाहतो की भविष्यामध्ये निजामशाहीकडून शहाजी लढत होते आणि त्याच वेळी लखोजी जाधव हे आदिलशाहीकडून लढत होते. तर दोन वेगवेगळ्या कॅम्पमध्ये राहून दोन वेगवेगळ्या सुलतानाची चाकरी करून एक दुसऱ्याच्या विरोधात हे सासरे आणि जावई युद्ध करताना आपल्याला दिसतात. आणि तसंच ज्यावेळी जिजाबाई ही गरोदर होती त्यावेळी जिजाबाई आणि शहाजीचा पाठलाग लखुजी जाधव करत होते आणि अशा वेळी अगदी बिकट परिस्थिती असताना शत्रूच्या तावडीत आपली पत्नी सापडू नये म्हणून मग जिजाबाईला शिवनेरी या किल्ल्यावर ठेवण्यात आलं, कारण शिवनेरीचा जो किल्लेदार होता तो शहाजी भोसलेंचा नातेवाईक होता आणि तिथे मग छत्रपती शिवाजी जो म्हणजे नंतर छत्रपती झाले शिवाजीचा जन्म झाला. तर शहाजी आणि लखुजी यांच्यातलं वैतुष्ट लखुजी जाधव आदिलशहाकडून आणि शहाजी निजामशहाकडून लढले. शहाजी हे बिजापूरच्या सर्व्हिस होते आणि त्याच्या मग मग जेव्हा निजामशाही संपली त्याच्यानंतर शहाजी हे बिजापुराच्या दरबारी गेले आणि मग बिजापुराच्या वतीने त्यांनी दक्षिणेमधली वेगवेगळ्या छोट्या छोट्या राजांना बिजापूरचे सरदार म्हणून त्यांनी जिंकले. तिथे ते लढाया त्यांनी केल्या. शहाजी आणि बाजी घोरपडे खरं तर हे एकाच वंशातले असं समजण्यात येतं, पण त्यांचं आपसातलं वैर होतं आणि या व्यतिरिक्त शहाजी आणि आदिलशहाच्या दरबारातले रंदुल्ला खान मात्र यांची चांगली मैत्री होती. या सगळ्या गोष्टीची माहिती या 91 कलमी बकरीमध्ये मिळते. पुणे जावळी या आसपासच्या एरियावर छत्रपती शिवाजींनी कसं आपलं प्रभुत्व स्थापित केलं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्वराज्यावर येणारी जी वेगवेगळी संकट होती, उदाहरणार्थ अफजल खानाचं आक्रमण, त्याच्यानंतर अफजल खानाचा वध झाल्यानंतर फजल खान त्याचा मुलगा यांनी छत्रपती शिवाजींवर आक्रमण केलं. त्याच्यानंतर मुघलांचं आक्रमण शाहिस्ते नेतृत्वाखाली, मग जयसिंगाचं येणं, त्याच्यानंतर जयसिंगा पुढे छत्रपती शिवाजीला शरणागती पत्करावी लागली आणि मग त्याच्यानंतर पुरंदरचा तह झाला. त्याच्यानंतर शिवाजीला आग्र्याला भेटीला पाठवण्यात आलं आणि तिथनं ते कसे सुटले आणि मग नंतर आपण पाहतो की शिवाजीचं कोरोनेशन झालं, त्यांचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपती शिवाजीच्या स्वतःच्या मुलांनी जो की राजपुत्र होता आणि मराठा राज्याचा उत्तराधिकारी होता संभाजी यांनी शिवाजीच्या विरुद्ध बंड करून तो मुघलांना मिळाला होता. त्याच्यानंतर शिवाजींनी दक्षिणेची मोहीम काढली. तिथे ते आपले सावत्र भाऊ जे होते तंजावरचे राजे एकोजी यांच्याशी त्यांची भेट झाली आणि मग त्यांच्यामध्ये काही मतभेद सुद्धा झाले, कारण दक्षिणेतलं जे राज्य होतं ते शिवाजीचे वडील शहाजी यांनी मिळवलेलं होतं आणि मग ह्या वडिलोपार्जित इस्टेटीमध्ये आपला सुद्धा हिस्सा असावा अशी मागणी शिवाजींनी केली. तर त्या विरुद्ध एकोजीने मग तुम्ही मला पुणे जागिरीतला सुद्धा हिस्सा द्या, कारण ती पण वडिलांनी तुम्हाला दिलेली आहे. याच्यावरून या दोघांमध्ये मतभेद. हा हा. मग याच्यावरून या दोघांमध्ये मतभेद झाले, कारण शिवाजी म्हणाले की छत्रपती शिवाजी म्हणाले की महाराष्ट्रात जे राज्य आहे ते मी स्वतः मिळवलेलं आहे, मला ते वडिलांकडून मिळालेलं नाही. आणि
तसंच जेव्हा शिवाजीचे एक सरदार संभाजी कावजी हे जेव्हा शिवाजीला सोडून गेले, तर शिवाजीला त्या गोष्टीबद्दल बरीचशी चीड आली आणि मग आपला जो एक सेनापती प्रतापराव गुजर याच्या माध्यमातून मग संभाजी कावजीचा मर्डर करण्यात आला, असं सुद्धा या 91 कलमी बखरीमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतरची जी महत्वाची बखर आहे ती आहे चिटणीस बखर आणि यालाच शिवाजी महाराजांचे सप्त प्रकरणात्मक चरित्र असं सुद्धा म्हटलं जातं. मल्हार रामराव चिटणीस यांनी 1810च्या आसपास हे चरित्र लिहिलेलं आहे. आणि साताराचे जे छत्रपती शाहू होते त्यांच्या आदेशावरून हे चरित्र लिहिण्यात आलेलं आहे. तर सभासद बखरीकडून यांनी बरीचशी माहिती घेतली आहे आणि त्यालाच एक विस्तृत स्वरूप दिलेलं आहे. अर्थात या मल्हाररावराव चिटणीस चे जे पूर्वज होते यांचा वध संभाजींनी केला होता आणि त्याच्यामुळे संभाजीच्या निश्चितच हा विरोधात आहे. छत्रपती शिवाजीला अर्थातच हा ओव्हर ग्लोरीफाय करतो. त्याच्यानंतर आपण पेशव्यांच्या काळात येऊया. पेशव्यांच्या काळामध्ये मराठी साम्राज्याचा विकास सगळीकडे झाला आणि या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणात बकरीचं लिखाण करण्यात आलं. तिसरं जे पानिपताचं युद्ध होतं 1761 मध्ये जिथे मराठ्यांची हानी मराठे हारले आणि त्यांची जीवितांची अपरिमित हानी झाली असं म्हटलं जातं की जवळजवळ 1,00,000 मराठ्यांची कत्तल पानिपत आणि त्याच्यानंतर जे मराठे स्वतःचा जीव वाचून पळायला लागले तिथे करण्यात आली. तर या घटनेवरून प्रेरित होऊन बऱ्याचशा बखरी लिहिण्यात आलेल्या आहे. रघुनाथ यादव यांची पानिपत बखर आहे. त्यानंतर भाऊसाहेबांची बखर आहे. आता बरेचदा काय होतं ना की नेमकं लेखक बखरीचा कोण आहे हे माहीत होत नाही. पण नंतर ती हस्तलिखित प्रत आली की संशोधक त्याला त्या हस्तलिखित प्रतीला घेऊन त्याचं संशोधन करतात, त्याचं वाचन करतात आणि मग त्याला प्रकाशित करतात. तर ही भाऊसाहेबाची बखर सुद्धा तशीच आहे. ही शना जोशी यांनी संपादित करून वर्धा प्रकाशननी प्रकाशित केलेली आहे. तसंच श्रीमंत भाऊसाहेब यांची कैफियत. कैफियत कशा प्रकारच्या बकरी असतात हे तुम्हाला आठवतं का? कैफियत म्हणजे सर्वसाधारणतः त्या बकरीचा जो नायक असतो त्यांनी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये तो निर्णय का बरं घेतला म्हणून त्याची एक सफाई देण्याचा प्रयत्न केलेला असतो. उदाहरणार्थ होळकरांची कैफियत ही बखर आहे. होळकर पानिपतच्या तिसऱ्या युद्धातून सगळ्यात आधी पळाले आणि मग त्यानंतर त्याच्यामुळे मराठ्या हारले असा एक ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता. तर होळकरांची कैफियत या बखरीमध्ये होळकरांनी कुठल्या परिस्थितीमध्ये तो निर्णय घेतला आणि त्यांचं कसं चुकलं नाही तर ते बरोबरच होतं अशा पद्धतीचं एक एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न, एक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न त्यांच्या वागण्याचा या कैफियत प्रकारच्या बखरीमध्ये करण्यात येतो. अ, काशीराज पंडित हे अवधच्या नवाबाच्या दरबारी मराठी होते, पण ते अवधच्या नवाबाच्या दरबारी नोकरीला होते आणि मग त्यांनी फारसी भाषेमध्ये एक पानिपत नावाची बखर लिहिली. तर हे त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे. पानिपताच्या युद्धाचं वर्णन याच्यामध्ये मिळतं. त्याच्यानंतर भाऊसाहेबांची बखर हा ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये मराठे का बरं पानिपतावर हारले याचं विस्तृत विश्लेषण या बखरीमध्ये करण्यात येतं. उत्तरेमध्ये शिंदे आणि होळकर यांचं कसं आपसात वैमनस्य होतं आणि तसंच उत्तरेमध्ये कशी राजनैतिक परिस्थिती बदलत गेली आणि त्याच्यामुळे मग मराठ्यांसाठी कशी विपरीत परिस्थिती होत गेली याचं वर्णन या बखरीमध्ये करण्यात येतं. उदाहरणार्थ अवधचा नवाब, रोहिला, राजपूत, जाट हे सगळे हळूहळू मराठ्यांचा साथ सोडून गेले. त्यातले बरेचसे मराठ्यांच्या विरुद्ध त्यांनी अहमदशाह अब्दालीशी हातमिळवणी केली. उदाहरणार्थ अवधचा नवाब जो की सुरुवातीला मराठ्यांकडून होता. तसंच भाऊसाहेब पेशवे जे की मराठ्यांच्या सैन्याचे सेनापती होते. खरं तर नॉमिनल जे सेनापती पद होतं ते विश्वासराव कडे होतं, नानासाहेब पेशव्यांचा मुलगा. पण ऍक्च्युअली त्याला समर्थन म्हणून भाऊसाहेब पेशव्यांना पाठवण्यात आलं होतं. तर भाऊसाहेब पेशवे हे प्रामुख्याने सगळे निर्णय घ्यायचे कारण विश्वासराव तेव्हा बरेच लहान होते, 17 वर्षाचे होते. तर उत्तरेकडे जाताना कसं भाऊसाहेबांकडून काही चुका होत गेल्या आणि त्याच्यामुळे मराठ्यांना उत्तरेमधले मित्र राहिले नाही. होळकरांशी कसं त्यांचं मतभेद होतं. उदाहरणार्थ जेव्हा अ, भरतपूरला मराठा सैन्य पोहोचलं, तर भरतपूरच्या जाटाच्या किल्ल्याचे आश्रय घेऊन इथे आपल्या सैन्यातले जे अ, अ, स्त्रिया आहे आणि जे लढवय्ये नाही
जे की या सैन्यासोबत तात्कालीन काळामध्ये काय होत होतं ना, की जेव्हा सैन्य महाराष्ट्रातून उत्तरेला जायचं, तर त्याच्याबरोबर बरेचसे तीर्थयात्रा करणारे लोक सुद्धा जायचे. कारण मराठे एकानंतर एक लढाई जिंकत आले होते, त्यामुळे मराठे हे आता हारणार नाही, फार ते मिलिटरी दृष्ट्या सशक्त झालेले आहे, अशी एक सर्वसाधारणतः सायकोलॉजी झाली होती. त्यामुळे या सैन्याबरोबर आपण गेलो तर आपणही सुरक्षित राहू, असं तीर्थकरूंची सर्वसाधारणतः मानसिकता असायची. तर हे बऱ्याच जेव्हा पुण्यावरून उत्तरेकडे जेव्हा अहमद शाह अब्दालीशी युद्ध करायला सैन्य निघालं, तर तेव्हा बरेचसे तीर्थयात्रा करणारे लोक सुद्धा या मराठ्यांच्या सैन्यासोबत उत्तरेकडे निघाले. तर हे सगळे जे लढवय्ये नसणारे लोक यांच्या रक्षणाची जबाबदारी सुद्धा मराठा सैन्याकडे असायची. तर ही एवढी मोठी जबाबदारी घेऊन आपण आणखी 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 उत्तरेकडे जाणं आणि अहमद शाह अब्दाली सारख्या बलाढ्य शत्रूशी सामना करणं हे फार कठीण होईल. त्यामुळे या सगळ्यांना आपण इथे ठेवूया, असा सल्ला होळकरांनी दिला होता. होळकर हे उत्तरेत बऱ्याच वर्षापासून होते आणि उत्तरेतलं राजकारण, अहमद शाह अब्दालीची ताकद त्यांना माहिती होती. पण भाऊनी त्यांचं न ऐकता या सगळ्या यात्रेकरूंना आपल्यासोबत नेलं आणि मग पानिपतावर जे मराठे हारले, तर त्याच्यामध्ये बरीचशी कारणं होती. पण त्याच्यापैकी हे जे एक्स्ट्रा जबाबदारी, एक आणखी जी एक जबाबदारी मराठ्यांनी शिरावर घेतली होती, तीर्थयात्रेला जाणाऱ्या लोकांचं रक्षण करणं, ते सुद्धा एक महत्वाचं कारण ठरलं. कारण मराठ्यांनी जेव्हा अहमदशाह अब्दालीची फळी तोडली, तर तेव्हा ते दिल्लीकडे जर का फक्त लढवई असते तर निघून येऊ शकले असते आणि मराठ्यांची जीविताची इतकी अपरिमित हानी कदाचित झाली नसती. पानिपताचं युद्ध हे फार इंटरेस्टिंग एपिसोड आहे, तो पुढच्या सेमिस्टरमध्ये आपण वाचूया. पण या बखरीमध्ये बरंचसं वर्णन त्याच्यामध्ये मिळतं. तर या बखरीमध्ये सुद्धा मराठे जेव्हा उत्साहाने उत्तरेकडे जायला निघाले आणि मग हळूहळू सुरुवातीला मात्र त्यांनी काही लढाया जिंकल्या, तर ते कसे उत्साहात होते. पण हळूहळू पानिपतावर जेव्हा त्यांचा कॅम्प पडला आणि हळूहळू अहमद शाह अब्दालीनी त्यांच्या भोवती आपला पाश आवळायला सुरुवात केली, त्यांची रसद तोडली, त्यांना खाणं पिणं मिळणं कठीण झालं, पाणी त्यांना मिळणं कठीण झालं, मोठ्या प्रमाणात जनावर जीव सोडायला लागले, उपासमार व्हायला लागली लोकांची. तर असं जे चित्र बदलत गेलं, सुरुवातीला जो उत्साह होता तो हळूहळू कसा निरुत्साह आणि मग नंतर हळूहळू निराशा कशी मराठ्यांच्या कॅम्पमध्ये, मराठ्यांच्या छावणीमध्ये पसरायला लागली, त्याचं फार छान वर्णन या बखरीमध्ये केलेलं आहे. कॅम्प मराठ्यांच्या छावणीमध्ये कसं सगळं विस्कळीत व्हायला लागलं आणि मग त्याच्यानंतर मराठे पानिपतावर हारले आणि मग त्याच्यानंतर आपलं जीव घेऊन मराठे तिथून पळत सुटले आणि या पळणाऱ्या मराठ्यांना सुद्धा पाठलाग करून अफगाणांनी त्यांची हत्या केली. याचं वर्णन या बखरीमध्ये आपल्याला मिळतं. पानिपतावर मराठ्यांची जी अपरिमित हानी झाली, त्याचं वर्णन सुद्धा याच्यामध्ये मिळतं. तर बखरीचं एक सर्वसाधारणतः आढावा घ्यायचा म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जे मौखिक स्वरूपात माहिती हँडओव्हर करण्यात आली होती, माहिती देण्यात आली होती, त्याच्यावर आधारित सर्वसाधारणतः बखरीचं लिखाण केलं असतं. त्यामुळे त्याची विश्वसनीयता ही थोडीशी क्वेश्चनेबलच असते, किती त्याच्यावर विश्वास ठेवायचा. पण तरी सुद्धा मराठी लेखकांचं आपल्या हिरोंबद्दल, आपल्या नायकांबद्दल काय मत आहे, हे त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होत असतं. त्याच्यामध्ये बरंचसं सुपरस्टिशियस आणि अंधविश्वास आणि दंतकथात्मक लिखाण झालेलं असतं. त्याच्यामध्ये अतिशयोक्तीपूर्ण लिखाण असतं. तारीख आणि नावं यांची सांगड तिथे मिळत नाही. आणि मग राजवाडे जे मराठ्यांच्या इतिहासावर ज्यांनी फार विस्तृत संशोधन केलेलं आहे, ते म्हणतात की याच्यामध्ये फार अतिशयोक्तीपूर्ण लिखाण केलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्याला म्हणतात ना कॉन्ट्रडिक्शन, आपसात मेळ न खाणारं वर्णन त्याच्यामध्ये मिळतं आणि हे अविश्वसनीय, हे बखरी हा अविश्वसनीय असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर या मराठ्यांच्या कालखंडामध्ये जे इतिहासाचं लिखाण केलं गेलं त्याच्यापैकी एक महत्वाचं पुस्तक म्हणजे आज्ञापत्र. तर हे आज्ञापत्र हुकूमत पाना रामचंद्र अमात्य यांनी लिहिलेलं आहे असं समजण्यात येतं आणि नंतर याचं संपादन AR कुलकर्णी यांनी केलं. डायमंड पब्लिशरनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर हे पुस्तक सुद्धा जसं बखरी लिहिलेलं असायचं तसं मोडीमध्ये लिहिलेलं आहे. तसं तुम्हाला जर काही दिसत असेल तर हे बघा, एकीकडे मोडी आणि एकीकडे त्याचं जसं देवनागरीमध्ये जी आपण मराठी आजकाल लिहितो ना तशा पद्धतीचं लिखाण केलेलं आहे. आणि या आज्ञापत्राचं संपूर्ण इंग्लिश ट्रान्सलेशन सुद्धा शेवटी दिलेलं आहे. इंग्लिश ट्रान्सलेशन सुद्धा याचं झालेलं आहे.
SV प्रोफेसर पुन तांबेकर यांनी फार आधी 1929 मध्ये ही हे जे आज्ञापत्र आहे ते पूर्णच्या पूर्ण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर याची चर्चा करताना याचे लेखक कोण होते, त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे आणि त्याचं शेवटी आपण विश्लेषण करूया. तर जेव्हा औरंगजेबानी जेव्हा छत्रपती संभाजीला पकडलं 1689 मध्ये आणि मग त्यांची हत्या करण्यात आली. त्याच्यानंतर राजारामला छत्रपती करण्यात आलं. छत्रपती शिवाजीचा दुसरा मुलगा, छत्रपती संभाजीचा सावत्र भाऊ, याला कैदेतून मुक्त करून त्याला छत्रपती करण्यात आलं. रायगड ही मराठ्यांची राजधानी होती, पण लगेच मुघलांनी रायगडावर आक्रमण केलं आणि रायगडाला मुघलाचा वेढा पडल्यामुळे छत्रपतीचा जीव वाचवावा यासाठी मंत्र्यांच्या सल्ल्याने राजारामांनी रायगडावरून पलायन केलं आणि मग दक्षिणेकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला आणि दक्षिणेमध्ये जाऊन जिंजी या किल्ल्यावर त्यांनी सुरक्षित त्यांनी आश्रय घेतला. तर मराठे आता महाराष्ट्रापासून अगदी जिंजी जी 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 की आता मद्रासच्या किनाऱ्यावर आहे, चेन्नईच्या जवळ आहे, तिथपर्यंत हे युद्धक्षेत्र पसरलं. मराठे इकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुघलांविरुद्ध लढत होते आणि जेव्हा राजाराम दक्षिणेकडे निघाले तेव्हा त्यांचा पाठलाग करत मुघल सैन्य, जुल्फिकार खान हा मुघल सेनापती, तो सुद्धा जिंजीला गेला. आणि मग इतक्या विस्तृत थिएटर ऑफ वॉर ज्याला म्हणतात ना, युद्धक्षेत्र इतकं पसरलं होतं. तर अशा या युद्धक्षेत्रामध्ये सगळीकडे मुघलांविरुद्ध युद्ध आपलं सुरू राहिलं पाहिजे या उद्देशाने राजारामांनी जे त्यांचे एक अधिकारी होते मराठा मंडळातले, रामचंद्रपंत अमात्य, यांना एक पद दिलं हुकुमत पाना म्हणून. हुकुमत पाना म्हणून एक पद दिलं आणि महाराष्ट्रामध्ये मुघलांच्या विरुद्ध युद्धाची मोहीम सुरू ठेवावी ही जबाबदारी त्यांना दिली. तर रामचंद्रपंत अमात्य यांनी विशाळगडावर राहून इथली युद्धाची सूत्रे आपल्या हातात घेतली. तर हे जे रामचंद्रपंत अमात्य होते यांनी छत्रपती शिवाजींचा कारभार सुद्धा पाहिला होता, संभाजीचा कारभार सुद्धा पाहिला आणि नंतर राजारामाचा कालखंड सुद्धा पाहिला आणि त्याच्यानंतर सुद्धा ते जिवंत होते. राजारामा नंतर 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जेव्हा शाहू हे महाराष्ट्रात परत आले तेव्हा मराठ्यांच्या राज्याचे दोन भाग झाले. जे संभाजीचे वंशज होते ते साताऱ्याला राहिले, शाहू, आणि जे राजारामाचे वंशज होते त्यांनी कोल्हापूरवरून राज्य करायला सुरुवात केली. तर रामचंद्रपंत अमात्य हे कोल्हापूरच्या दरबारी होते. कोल्हापूरचं राज्य अर्थात फार जास्त पुढे इतिहासामध्ये त्यांनी खूप जास्त ते वाढलं नाही. छत्रपतीच्या साताऱ्याचे जे शाहू होते छत्रपती, त्यांच्याच हाती प्रामुख्याने अधिकार होते आणि त्यांचा जो एक अधिकारी होता पेशवा, यांनीच मराठ्यांचं राज्य हे साम्राज्यात परिणित केलं आणि उत्तरेकडे वाढवलं. पण ह्या कोल्हापूरच्या दरबारामध्ये जो राजारामाचा एक मुलगा होता त्याचं सुद्धा नाव संभाजीच होतं. शिवाजीचा मुलगा संभाजी आणि थोडीशी ही पद्धत आहे की महाराष्ट्रामध्ये साधारणतः पूर्वजांच्या नावावरूनच नाव ठेवण्यात येतं. उदाहरणार्थ कितीतरी संभाजी आपल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये मिळतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कदाचित तुम्ही वाचलं असेल कुठे, शिवाजीच्या मोठ्या भावाचं नाव सुद्धा संभाजी होतं, ज्याचा की मृत्यू खूप खूप आधी झाला होता. लढाईमध्ये दक्षिणेमध्ये तो आपल्या पित्याबरोबर गेला, शहाजी बरोबर, आणि तिकडे त्याचा मृत्यू झाला. तिकडे युद्धामध्ये त्याची हत्या झाली होती आणि मग शिवाजीने आपल्या मुलाचं नाव सुद्धा संभाजी ठेवलं आणि मग त्याच्यानंतर राजारामाने सुद्धा आपल्या मुलाचं नाव संभाजी ठेवलं. तर हा जो राजारामाचा मुलगा होता संभाजी, जो की कोल्हापूरचा नंतर छत्रपती झाला, त्यांनी या रामचंद्रपंत अमात्याला आज्ञा केली की तुम्ही इतके चांगले तुम्ही छत्रपती शिवाजींचा कारभार पाहिला, इतके अनुभवी आहात, तर छत्रपती शिवाजींचा राज्यकारभार कसा चालायचा याची येणाऱ्या पिढीला माहिती मिळावी म्हणून तुम्ही त्याच्यावरती एक ग्रंथ लिहा, आणि त्याचाच परिणाम म्हणून हे आज्ञापत्र ग्रंथाची निर्मिती झाली. तर हा ग्रंथ रामचंद्रपंत अमात्यांनी जरी लिहिला तरी या ग्रंथामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजींचं जे प्रशासन व्यवस्था होती ती कशा पद्धतीने चालायची याची विस्तृत माहिती या ग्रंथामध्ये आपल्याला मिळते. अर्थात वी कोलते सारखे काही संशोधक आहे, ते म्हणतात की हा ग्रंथ रामचंद्रपंत अमात्यांनी लिहिलेला नाही आहे. जगन्नाथ सरकार सुद्धा म्हणतो की या ग्रंथाचा लेखक आहे तो काही छत्रपती शिवाजींचा समकालीन मला वाटत नाही. पण शेजवळकर सारखे इतिहासकार म्हणतात की रामचंद्रपंत अमात्यांनीच हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर या ग्रंथामध्ये 9 चॅप्टर्स आहे आणि त्याच्यामध्ये आता प्रत्येक चॅप्टरचं विस्तृत माहिती इथे दिलेली आहे. तितकं विस्तृत न जाता मी फक्त तुम्हाला एवढं सांगतो की छत्रपती शिवाजीची काय नीती असायची, किल्ल्यांबद्दल काय नीती असायची, सैन्याला कशा पद्धतीच्या सूचना केलेल्या असायच्या,
तसंच किल्ल्यावरचं प्रशासन कसं चालवायचं, जे देशमुख वतनदार असतात त्यांच्या प्रती काय पॉलिसी छत्रपती शिवाजी अनुकरण करायचे. उदाहरणार्थ जे देशमुख आणि वतनदार असतात त्यांना त्यांच्याच एरियामध्ये नोकरीला न ठेवता त्यांना दूरच्या किल्ल्यावर ठेवावे. कारण एखादा देशमुख वतनदार असला आणि त्या गावाची देशमुखी म्हणजे तिथून टॅक्स कलेक्ट करण्याचा अधिकार त्याला असला, तसंच तिथल्या किल्ल्यावर सुद्धा त्याचा अधिकार असला तर तो विद्रोह करण्याचे चान्सेस जास्त असतो. तसंच शत्रूचं जेव्हा आक्रमण होतं तेव्हा हे वतनदार स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या राजाशी दगा करून येणाऱ्या आक्रमण करणाऱ्या शत्रूशी लगेच हातमिळवणी करतात. कारण येणाऱ्या आक्रमण करणाऱ्या शत्रूंनी जर का त्यांना चांगलं आमिष दाखवलं, त्याला प्रॉमिस केलं, तर या सगळ्या गोष्टीची माहिती या आज्ञापत्रामध्ये आपल्याला मिळते. नौदलाबद्दल सुद्धा कशा पद्धतीची जहाज बांधावी, नौदलाची त्याची युद्धनीती काय असावी. जसं की शत्रू शरणगती पत्करायला तयार जरी झाला तरी एकदम त्याच्या जहाजाच्या जवळ आपलं जहाज नेऊ नये. कारण तो खोटा बोलून आपल्याला जवळ बोलून लगेच आपल्यावर तोफाचं भरीमार करू शकतो. अशा पद्धतीची नीती या आज्ञापत्रामध्ये विस्तृत विवरण आपल्याला मिळतं. तसंच जेव्हा सैन्याची छावणी पावसाळ्याच्या वेळी आपण समुद्रामध्ये सैन्य पाठवू शकत नाही. कारण समुद्र खवळलेला असतो आणि अशा वेळी जहाजांना धोका असतो. तर अशा वेळी किनाऱ्यावर जहाज लावावी, पण एकाच किनाऱ्यावर किंवा एकाच ठिकाणी प्रत्येक वर्षी जहाज, प्रत्येक पावसाळ्यामध्ये जहाज न लावता ती वेगवेगळ्या ठिकाणी लावावी. कारण जिथे कुठे फार मोठ्या प्रमाणात सैन्य जातं तर ते आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. कारण सैन्याला लाकूड लागतं, सैन्याला खाणं पिणं लागतं आणि मग अशा वेळी हे लोक जाऊन आजूबाजूच्या प्रजेला त्रास देऊ शकतात. कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतावरचं झाड हे सैन्याने तोडू नये याची सक्त ताकीद छत्रपती शिवाजीने आपल्या ग्रंथामध्ये दिली आहे. तर त्या कारण आणि बघा किती विस्तृत वर्णन सांगतं छत्रपती शिवाजी. जर का आपण मानलं की आज्ञापत्रामधलं शब्द हे जरी रामचंद्र पण दामात्यांनी हुकूमतपणाने लिहिलेले आहे, तरी ते शब्द छत्रपती शिवाजीचे आहे असं जर का आपण मानलं, तर छत्रपती शिवाजीचं लक्ष प्रशासनाच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे सुद्धा किती खोल असायचं, किती सखोल असायचं हे याच्यावरून समजतं. कारण ते सांगतात, की शेतकऱ्यांनी आपल्या शेतावरची वाढवलेली झाडं ही लहान मुलासारखी जतन केलेली असतात. त्यांचं संगोपन केलेलं असतं आणि ते जर का आपण तोडलं, तर त्याच्यामुळे आपली प्रजा नाराज होईल आणि प्रजा जर का नाराज झाली, तर आपल्या राज्याचा काय उपयोग? त्यामुळे त्यांचं आपल्याला लाकूड फाटा जरी लागतो, तरी त्यांच्या शेतावरलं जे जुनं मेलेलं झाड असतं, त्याचा योग्य तो मोबदला त्यांना द्यायचा आणि मग ते झाड त्यांच्या परवानगीने तोडायचं असा सक्त आदेश आहे. तसंच झोपताना शिपायांनी दिवे विझवून झोपावे. कारण जळता दिवा जर का राहिला तर तेलाच्या वासाने उंदीर येईल आणि ती जळती वात उंदीर घेऊन कुठेतरी घेऊन जाईल आणि त्या जळत्या वातीमुळे कुठे कोठाराला जर का आग लागली तर आपल्या सैन्याला आणि आपल्या जनावराला अन्नधान्य मिळणार नाही. तर इतके डिटेल इन्स्ट्रक्शन छत्रपती शिवाजी या आज्ञापत्रांमधून देतात. अर्थात या आज्ञापत्रामध्ये बरंचसं एक्झॅगरेशन, अतिशयोक्तीपुरतं वर्णन आपल्याला मिळतं. पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजीची प्रशासकीय नीती समजून घेण्यासाठी ते एक महत्वाचं साधन आहे. त्याच्यानंतरचं जे महत्वाचं साधन आहे किंवा त्याच्यानंतरचं जे महत्वाचं इतिहास लेखन मराठीच्या काळामध्ये झालं ते म्हणजे शकावली. तर शकावली कशाला म्हणतात, की ही एक जसं फॅमिली डायरी असते ना, एखाद्या कौटुंबिक डायरी ज्याच्यामध्ये तारीखनुसार नोंद केलेली असते. तर त्याला शकावली याच्यासाठी म्हटलं जातं, की शक नावाचं एक कॅलेंडर भारतामध्ये प्रचलित होतं. जसं आजकाल आपण ख्रिश्चन इरा वापरतो, एडी म्हणतो किंवा सीई म्हणतो ख्रिश्चन इरा. तसंच हे सर्वसाधारणतः ख्रिश्चन इरा इंग्रजांच्या नंतर भारतामध्ये प्रचलित झाला आणि तत्पूर्वी मुस्लिम शासकांच्या कालखंडामध्ये हिजरी इरा हा प्रामुख्याने वापरण्यात होता आणि तत्पूर्वी जेव्हा प्री मुस्लिम काळामध्ये शक कॅलेंडर किंवा संवत कॅलेंडर असे 2-3 कॅलेंडर हे प्रचलित होते. तर याच्यामध्ये शक कॅलेंडर आता जसं आपण मराठी महिने तुम्ही जर का शाळेमध्ये वगैरे असताना पाठ केले असेल, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, तर हे सगळे मराठी महिने आहे. हे संस्कृत मध्ये सुद्धा सारखेच आहे आणि हे सगळे शक कालगणनेप्रमाणे हे महिने मानले जातात आणि या शक कालगणनेप्रमाणे या डायरीमध्ये वेगवेगळ्या नोंदी जसं हे बघा ही तारीख आहे. पुरवणी शके 1594 रिंधावी संवत्सरे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जसं आधी ते आज्ञापत्र दाखवलं तसं याच्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की इकडे बघा मोडीमध्ये लिखाण केलेलं आहे आणि त्याच मोडीचं मराठी हे सुद्धा मराठीतच आहे.
पण हे मराठी मोडीमध्ये लिहिलेलं आहे आणि हे मराठी देवनागरी लिपीमध्ये लिहिलं आहे, जे की साधारणतः आज वापरतो. तर त्याचंच वर्णन इकडे सुद्धा केलेलं आहे. तर ही जेधे नावाची एक फॅमिली होती, जे की देशमुख होते आणि या फॅमिलीनी या नोंदी करून ठेवलेल्या आहेत. तर याचं महत्व काय असतं, की हे त्या फॅमिलीचं जे राजकारणामधला सहभाग होता, त्याची नोंद सुद्धा याच्यामध्ये मिळते. फॅमिलीमध्ये होणाऱ्या महत्वाच्या गोष्टींची नोंद सुद्धा मिळते. तर त्यामुळे तत्कालीन राजनीतिक गोष्टीची, युद्धांची, आक्रमणाची माहिती या गोष्टी या शकावलीमधून मिळते. अ, तर जे आता सध्या जे ख्रिश्चन कॅलेंडर आपण वापरतो, त्याच्यामध्ये जर का 78 वर्ष आपण ऍड केले, तर ते शकावलीचं वर्ष होऊन जातं, शक कॅलेंडर होऊन जातं. तर वेगवेगळे प्रकारचे शकावली आहेत आपल्याला मिळतात. उदाहरणार्थ ही जेधे फॅमिलीची शकावली आहे. त्याच्यानंतर शिवापूरकर देशपांडेची शकावली, गदाधर प्रल्हाद शकावली, सहा कलमी शकावली, अशा वेगवेगळ्या शकावली मिळतात. तर ही जी जेधे शकावली आहे ही लोकमान्य टिळकांना 1906 मध्ये सापडली आणि नंतर मग त्यांनी त्याचं संशोधन करून 1916 मध्ये ती प्रकाशित केली. तर या जेधे शकावलीमध्ये फक्त 23 पानं आहे. ओरिजिनली हे हे जर का मोडीचे पानं आपण जर का एकत्र केले, तर फक्त 23 पानं होतात. अर्थात त्याचं सगळं मराठी ट्रान्सलेशन देवनागरीमध्ये सुद्धा इकडे दिलेलं आहे आणि त्याच्यावरचे लेख सुद्धा याच्यामध्ये असल्यामुळे हे थोडंसं पुस्तकासारखं झालं. आणि तसंच या शकावलीचं इंग्लिश ट्रान्सलेशन सुद्धा इथे आपल्याला मिळतं. हम्म. आणि ही जयदेश शेखावलीची कॉपी आपल्या जवळ आलेली आहे. ओरिजिनल जी जयदेश शेखावली ती सापडलेली नाही. 17व्या शतकापासून बऱ्याचशा राजनैतिक घटनाची माहिती याच्यामध्ये मिळते. उदाहरणार्थ, इंटरेस्टिंगली या जयदेश शेखावलीतली पहिली एंट्री जर का कुठली असेल, तर ती आहे औरंगजेबाचा जन्म 1618 मध्ये. आणि त्याच्यानंतर शेवटची एंट्री जी आहे, शेवटची माहिती जी आपल्याला मिळते, तर मुघलांनी जेव्हा जिंजीच्या किल्ल्याला वेढा घातला, राजारामाने जिंजीला शरण घेतली होती, ते आम्ही आधीच तुम्हाला सांगितलं. तर तिथपर्यंत माहिती आपल्याला मिळते. पुणे जिल्ह्यातल्या भोर या तहसीलमध्ये कारी नावाचं एक खेड आहे. तिथले हे जेधे देशमुख होते. तर त्यांची ही शकावली, त्यांची माहिती याच्यामध्ये मिळते. वेल, तर बाकी विस्तृत माहिती इतकी जास्त याच्यामध्ये आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर वाचा. बाकी मला इतकं जास्त काही सध्या तरी तेवढं डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. कारण मराठ्यांच्या इतिहासाची साधने, हा टॉपिक तुम्हाला जेव्हा तुम्ही मराठ्यांचा इतिहासाचं अध्ययन कराल थर्ड सेमिस्टरमध्ये, तेव्हा आहे. तर याच्यामध्ये जसं अफजल खानाचं आक्रमण आणि अफजल खानाच्या आक्रमणाच्या वेळी जसं आदिलशहाकडून वेगवेगळ्या देशमुखांना जे फरमान गेलं होतं की तुम्ही अफजल खानाशी सहकार्य करा, त्याची माहिती मिळते. जे जे अर्थात अफजल खानाला न मिळता छत्रपती शिवाजीशी प्रामाणिक राहिले, त्या सगळ्या गोष्टीची माहिती सुद्धा याच्यामध्ये आपल्याला मिळते. दक्षिणेमध्ये मालिक अंबरनी मुघल आणि आदिलशहाच्या सैन्याला हरवलं. त्याच्यानंतर जो प्रिन्स खुर्रम होता, जो नंतर बादशाह शहाजहान झाला, त्यांनी आपल्या पित्याविरुद्ध म्हणजे जहांगीराविरुद्ध जो विद्रोह केला त्याची माहिती मिळते. त्याच्यानंतर खुर्रम हा एम्परर झाला. छत्रपती शिवाजीचा जन्म, शिवाजी आणि अफजल खान यांचं युद्ध, त्याच्यानंतर बाजीप्रभू देशपांडेचं सॅक्रिफाईस, त्यांनी जे स्वतःच प्राण देऊन छत्रपती शिवाजीला जायला वाट मोकळी करून दिली. शाहिस्ते खानावर छत्रपती शिवाजीचा रात्रीच्या वेळी आक्रमण, त्याच्यानंतर शहाजीचा मृत्यू, सुरतची लूट, असं शिवाजींच्या आयुष्यामधल्या महत्वाच्या घटनांची माहिती याच्यामध्ये मिळते. उदाहरणार्थ शिवाजीचं कोरोनेशन, राज्याभिषेक, त्याच्यानंतर जिंजी आणि कर्नाटकामधली छत्रपती शिवाजी स्वारी, शिवाजी आणि त्यांचे सावत्र भाऊ एकोजी यांची मीटिंग, संभाजीचा विद्रोह, त्याच्यानंतर औरंगजेबांविरुद्ध राजपुतांनी केलेला विद्रोह, वगैरे वगैरे. औरंगजेबाचं दक्षिणेत येणं, संभाजीचं जे मतभेद होते काही जुन्या मंत्र्यांशी, आणि संभाजी विरुद्ध कसं कट कारस्थानं रचली गेली आणि मग चिडून संभाजीने काही जुन्या मंत्र्यांची हत्या केली. बिजापूर आणि गोळकोंडा या दोन्ही राज्यांना औरंगजेबाने समाप्त केलं. त्याच्यानंतर संभाजी आणि कवी कलश यांना पकडण्यात आलं मुघलांकडून.
आणि मग त्याच्यानंतर संभाजीची हत्या करण्यात आली. राजाराम छत्रपती होणे आणि राजारामाचं जिंजीला जाणे, रायगडावर मुघलांचं अधिपत्य आणि शाहू जो की संभाजीचा मुलगा होता आणि येसूबाई संभाजीची पत्नी यांना कसं मुघलांनी कैद केलं. तसंच त्याच्यानंतर जे युद्ध सुरू होतं राजारामाच्या नेतृत्वाखाली संताजीचं जे शौर्य होतं, पण अनफॉर्च्युनेटली संताजीची हत्या करण्यात आली. तर या सगळ्या गोष्टीची माहिती या शकावलीमध्ये मिळते. तर हे झालं मराठ्यांच्या कालखंडामधलं जे महत्वाचं इतिहास लेखन. सगळ्यात सुरुवातीला आपण संस्कृतमधलं इतिहास लेखन पाहिलं. त्याच्यानंतर महत्वाच्या बखरींची आपण चर्चा केली. त्याच्यामध्ये सभासद बखर, 91 कलमी बखर, पानिपताची बखर, भाऊसाहेबांची बखर ह्या बखरी महत्वाच्या आहे. आणि त्याच्यानंतर आपण आज्ञापत्रे, जे की रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेलं असं समजण्यात येतं. आणि त्याच्यानंतर शकावलींबद्दलची चर्चा आपण केली. आता याच्याबद्दल तुम्हाला काही जर का शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता.